लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की सगळ्या जोड्या ज्या आहेत पार्टिसिपेशन करण्यासाठी तिथे आलेल्या आहेत आणि आदेश बांदेकर सर सगळ्यांना समजून सांगतात की आज कोणते कोणते डाव होणार आणि त्यातच ते सांगतात की सुपामध्ये तांदूळ ठेवून ते खाली पडू नाही द्यायचं याचाही खेळ असेल आणि त्यासाठी नैनानी तयारी केलेली असते आणि ती फेविकॉलनी जे सुपांना जे आहे फेविकॉल लावून त्याच्यावरती तांदूळ चिपकवून ठेवते आणि रोहिणीला सांगते की कोणते सूप त्यांनी घ्यायचे आहेत आणि बाकीच्यांना म्हणजे जे नॉर्मल सूप असतात ते भेटतात ज्यामध्ये सुपातनं तांदूळ खाली पडण्याचे चान्सेस असतात कारण त्या खेळामध्ये गोल फिरवायचं वगैरे असतं। तर अशा प्रकारे रोहिणी आणि जी आपली नैना आहे ती बरोबर तेच सूप उचलतात आणि तो खेळ रंगतो। तिथे जी अनामिका आहे अनामिका या खेळामधनं बाहेर पडते। कला जी आहे कलाला सरोजिनीनी ट्रेन केलेलं असतं की कसं फोकस करायचं कसा लव धरायचा आणि अशा प्रकारे जी आहे नैना आणि रोहिणी आणि कला आणि सरोजिनी हा राऊंड जिंकतात। त्यानंतर ते एक प्रश्न विचारतात डोळ्यात काय असतं त्यावरती अनामिका म्हणते काजल आणि जी आपली कला असते ती म्हणते की स्वप्न असतात। त्यानंतर पुढचा राऊंड चालू होतो ज्याच्यामध्ये फुगडी खेळायची असते एकमेकांना हे करून एक जिम्मा खेळायचा असतो आणि यामध्ये नैनानी जसं प्लॅन केलं तसं ती सरोजला धक्का देते आणि ती खाली पडते आणि जी नैना आणि रोहिणी आहे तो हा राऊंड जिंकतात। त्याच्यानंतर पुढचा राऊंड असतो की कळशी जी आहे कळशी सोबतचा राऊंड असतो आणि त्याच्यामध्ये नैना जी आहे ती जी कलाची कळशी असते त्याच्यामध्ये मुद्दाम बुक्का टाकून ठेवते म्हणजेच जी तिखट असते ती ॲड करते ज्यामुळे ते गाणं म्हणत जेव्हा त्या कळशीला वर उचललं जातं तेव्हा त्या दुधामुळं जी कला आहे तिला खूप जास्त खोकला लागतो आणि जेव्हा ते कंटेस्टंट चेक करतात तर त्याच्यामध्ये बुक्का आहे हे त्यांना आढळून येतं आणि अशा प्रकारे नैना आणि रोहिणी हा राऊंड जिंकतात। इकडे घरी जे आल्यानंतर सरोजला खूप त्रास होत असतो त्यांचा पाय सुजलेला असतो आणि त्या म्हणतात की मी आता पार्टिसिपेट करणार नाही या खेळांमुळे माझं जे आहे सगळं आयुष्यामध्ये बाकीचे सगळे गेम किंवा काम आहेत ते बाजूला सारत आहेत। नैना आणि रोहिणी विचार करतात की सुंटे वाचून खोकला गेला जर सरोज पार्टिसिपेटच नाही करणार तर मग कलाही आपोआप या खेळांमधनं बाहेर पडेल। इकडे कला धडपड करत असते की सरोजला कसं कन्व्हिन्स करायचं आणि त्यासाठी तिच्या डोक्यात एक शक्कल येते आणि ती म्हणते की जाऊन आजोबा जे आहे त्यांना विचारते की सरोज मॅडम आणि त्यांच्या सासूबाई यांचा काही व्हिडिओ आहे का तर ते सांगतात की एकदा वाढदिवसासाठीचा त्यांचा व्हिडिओ आहे आणि तो अद्वैतच्या लॅपटॉपमध्ये असू शकतो कारण त्यांनी स्टोअर करून ठेवला होता। त्यानंतर कला जाऊन अद्वैतकडनं लॅपटॉप घेते आणि त्यामध्ये व्हिडिओ शोधायला लागते आणि त्यांना पाठवते। बघूयात पुढे काय होतं। धन्यवाद।